नमस्कार। आता मात्र रविराजने येऊन लग्न मोडल्यामुळे प्रियाला खूपच राग आलेला असतो। प्रिया सर्वांच्या समोर जाते आणि अर्जुनवर हात उचलते। आता कल्पनाला राग येतो। प्रियाने तिच्या मर्यादा ओलांडलेल्या असतात आणि कल्पना प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते, खबरदार जर माझ्या मुलावर हात उचललास तर। अगं, तुझं हे रूप कधी आम्ही बघितलंच नव्हतं। तू इतकी चांगली आहेस असं आम्हाला वाटलं, पण तू माझ्या मुलावर हात उचललास। तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची? अगं, त्या सायलीने कधी असं केलं नव्हतं। तिने अर्जुनला जीवापाड जपला आहे। तिचं किती प्रेम आहे अर्जुनवर आणि तुझं खोटं प्रेम आहे। तू अर्जुनवर प्रेम करतच नाही। खोटारडी मुलगी, खोटं प्रेम सांगून त्याच्याशी लग्न करायला तयार झालीस। जर तुझं प्रेम असतं ना गं खरंच अर्जुनवर, तू आज माझ्या अर्जुनवर हात उचललाच नसतास। तेव्हा प्रताप पुढे येतो आणि म्हणतो, बरोबर आहे कल्पना तुझं। ही असली मुलगी आपल्या घरात नकोच। बरं झालं रविराजने लग्न मोडलं ते। अर्जुनचं आणि हिचं लग्न होऊच शकत नाही, कारण ही आपल्या घरासाठी योग्यच नाही। अर्जुनवर हात उचलते। आज हिचं हे रूप दिसलं, उद्या अजून ही मुलगी काय काय करेल सांगू शकत नाही। नको पूर्णाई, मी तुला सांगतोय, ही नकोच मुलगी आपल्या घरची सून। अर्जुनचं हिच्यासोबत लग्न करू नकोस। तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो अगदी बरोबर बोलतोयस तू प्रताप। नाही, हिचं रूप कधी बघितलंच नाही। इतकी रागीट, एवढी आदळआपट केली तिने लग्न मोडली म्हणून, आणि अर्जुनच्या अंगावर धावत जाऊन त्याच्यावर हात उचलते। तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातवावर हात उचलायची? तेव्हा लगेच प्रिया पूर्णाईंना म्हणते, ए म्हातारे गप तू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। तू नाटकी करतेस ना, त्यामुळे तुझा हा नातू पण तसाच आहे, एक नंबरचा नाटकी। तुम्ही सगळे नाटकी आहात। मी कोणाला सोडणार नाही। माझ्यासोबत तुम्ही गेम केला आहात, मला फसवला आहात, माझ्याशी खोटं बोललात। तेव्हा रविराज प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली या सगळ्यांना असं बोलायची? तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना, आम्ही तुझ्यावर हेच संस्कार केले का? मला कधी कधी प्रश्न पडतो, तू नक्की आमची मुलगी आहेस की नाही? तेव्हा कल्पना म्हणते, हो नाहीतर काय, हिचं रूप भाऊजी आम्ही कधी असं बघितलंच नव्हतं। किती साळसूतपणे ही वागत होती। तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, मी या तन्वीचं असं रूप कधी बघितलंच नाही। माझ्याशी पण किती गोड गोड बोलते ही। तेव्हा कल्पना म्हणते, ही मुलगी आपल्या घरची सून कधीच होऊ शकत नाही। रविराज भाऊजी हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा। तेव्हा लगेच कल्पना म्हणते, तुम्ही मला घालवायची गरज नाही, मी जाईन। तुम्ही आणि आता शांतच बसा। आता प्रिया सगळ्यांचा अपमान करते, त्यामुळे रविराजला राग येतो। रविराज प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता घरी, आणि तिला घेऊन जातो। तर इकडे कल्पना आणि पूर्णाजींना मोठा धक्का बसला असतो की तन्वी हे असं कसं वागू शकते। प्रताप म्हणतो, हो खरंच या मुलीचं खरं रूप आपल्या लग्नाच्या आधी दिसलं, नाहीतर या मुलीने काय केलं असतं? अर्जुनवर हात उचलते, उद्या तिने अर्जुनवर दादागिरी केली असती। ही मुलगी काय आपल्या घराला एकत्र आणणार? ही मुलगी कधीच या घराला एकत्र आणू शकत नाही। आता अर्जुन म्हणतो, मी म्हणालो होतो की मला तन्वीशी लग्न नाही करायचंय। मुळात मला तन्वी आवडतच नाही। तुम्हाला माहीत नव्हती तिची ही बाजू तिची मी बघितली आहे। ती खूप नाटकी, फसवी आणि खोटारडी मुलगी आहे। कळलं ना आता तुम्हाला? तेव्हा आता कल्पना डोक्याला हात लावते आणि म्हणते, नशीब वेळेच्या आधीच कळलं। अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।